मरीन ड्राईव्ह रोज येतो मी इकडे, छान शांत बसायला, कधी असं कॉफी प्यायला, कधी इथे बसून फोनवरती गप्पा मारायला, कधी इथल्या लाटांचा आवाज ऐकायला मजा येते मला. आणि आज तुम्ही जसे आलात ना तसे अनेक हजारो लोक इथे रोज येत असतात. आत्ताच 2 मिनिटांपूर्वी एक कपल माझ्या इथे असं होतं इथे कुठेतरी, मी त्यांच्या गप्पा ऐकल्या. त्यातल्या मुलाचं नाव होतं अमित आणि मुलीचं मंजिरी. मी जरा हसलो त्यांना, कारण त्यांच्या गप्पा मी ऐकल्या आणि त्या गप्पांमध्ये ते त्यांच्या स्वप्नांविषयी डिस्कस करत होते. पण नंतर मला असं वाटलं की मी का हसलो यांना. स्वप्न आपल्या प्रत्येकालाच पडतात, मलाही पडतात, तुम्हालाही पडतात. माझं स्वप्न सांगितलं तुम्ही हसाल माझ्या. लहानपणी मला स्वप्न पडायचं की श्रीदेवी मला गणित शिकवते आणि 100 पैकी 100 मार्क्स देते. म्हणजे श्रीदेवी गणित शिकवते इथपर्यंत ठीक आहे, पण मला 100 मार्क्स हे काही मला पटायचं नाही. हे तर काहीच नाही. परवा मला स्वप्न पडलं, मी दादरवरनं गोरेगावला संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान, नीट लक्ष द्या, दादरवरनं गोरेगावला संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान 20 मिनिटात पोहोचलो. आहे शक्य? आणि हे स्वप्न मला कधी पडलं असेल, जेव्हा मी दादरवरनं गोरेगावला बेस्ट बसमध्ये मागे 2 तास झोपा काढत येतो तेव्हा पडलं. हे झाला गमतीचा भाग. पण काय, स्वप्न माणसाला तेव्हा पडतात जेव्हा माणसाला झोप लागते. पण काही स्वप्न माणसाला झोपू देत नाही. असं म्हणतात की या मुंबईमध्ये माणसाला 2 गोष्टी जिवंत ठेवतात, मनाने, शरीराने. पहिलं भूक आणि दुसरी गोष्ट स्वप्न. इथल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात एक स्वप्न असतंच असतं. आणि आता जे म्हणलं ना मी, मंजिरी आणि अमित, त्यांच्या डोळ्यात सुद्धा एक स्वप्न आहे. त्यांनी एक प्रवास करायचं ठरवलं. हा प्रवास वस्तुस्थितीपासून स्वप्नांपर्यंत जाणार. हा प्रवास जरा वेगळा आहे. त्याचं कारण असं आहे, हा प्रवास ते दोघं डबल सीट करणार. डबल सीट करणार आहेत. हा प्रवास ते दोघं, मी ओळख करून देतो. तो आम्ही कुठे गेला, त्याला कसं शोधणार. करेक्ट. हा अमित, हो, हा अमित नाही. हा एका कुरिअर कंपनीमध्ये डिस्पॅच मॅनेजर आहे. मंजिरी ही आहे. करेक्ट. ही मंजिरी नाही, याची मिसेस. ही एका LIC कंपनीमध्ये आहे. बघा आता तुम्ही स्वतः ओळख करून घ्या. हे एकमेकांशी बोलताय. म्हणजे काय, यांचं घर जे आहे ना ते आहे व्यवस्थित, पण त्यात माणसं इतकी जागा जरा अपुरी पडते म्हणून हे असे बोलतात खुशकीच्या मार्गाने. हाल कैसा है जनाब का, सांगतोय. तन्हाई काही आदान करून ते घर आहे. हे काय, आज की रात होना है क्या. आज की रात मरीन ड्राइव पे साथ साथ. अमू, ही आपली सिरियल आहे ना, हा, घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझी आणि आईची आवड. हा, त्यात जशी दाखवतात ना मुंबई, तशी सेम आहे रे मुंबई. एकदम म्हणजे ना असं नारंगी मोसंबी एकत्र म्हणजे ना अशी गमतीशीर आहे मुंबई. म्हणजे अशी छान आहे, पण कधी कधी कळत नाही. म्हणजे बघा, सायन्स स्टेशन आहे ना, त्याच्या बाहेर शिप अशी पाठी लावली. तिथे किल्ला नाही, त्याला फोर्ट म्हणतो. किंवा जाणारी ट्रेन, येणारी, काय बघ करायचं माझ्याकडे. बोल सुपर बोलतेस. बघा, जाणारी ट्रेन, येणारी ट्रेन सेमच दिसतात. ईस्ट आणि वेस्ट फरक मला कळतच नाही. बँड्राच्या पुढे रिक्षा का नाही ते कोणालाच सांगता येत नाही. पण म्हणजे ना अशी मस्त आहे ती मुंबई. म्हणजे आता अशी कळली असं वाटतं आणि अचानक वाटतं आपल्याला माहितच नाही. म्हणून तर सगळेजण तिच्या प्रेमात पडतात. या शहराला एका शब्दात सांगायचं झालं तर काय म्हणता येईल माहिती?
मोहिनी. मोहिनी मला बघायची आहे मोहिनी. हा अगं मोहिनी हे नाही प्लीज आता नाही. अमू प्लीज आता नाही. ही वेळ नाही. प्लीज नाही. प्लीज नो, अमू किती नो म्हणजे नो. प्लीज अमू नाही, मोहिनी नाही. अमू इतके दिवसात मला बोलला नाहीस कधी. काय आपल्या घरचे सगळे तुला पप्पू म्हणतात. ते मला लहानपणी म्हणायचे. लहानपणी पण तरी सुद्धा पप्पू. ड्रॉइंग स्टार. ड्रॉइंग स्टार काय? मी काय बाबांच्या रेस्कोर्सवरची घोडी आहे. हो घोडीच असते. बघ मला पण म्हणतेस ना जम्पिंग जॅक. आहे. घोडा आहे. हो आहे तेच जम्पिंग जॅक. मी जम्पिंग जॅक. हो मी जम्पिंग जॅक आहे. हो हो हो. आणखीन काय काय आणखीन पप्पू. काय ऐक ना मला सिरियसली काहीतरी सांगायचं. काय? खूप दिवसापासून असं वाटतंय तुला सांगावं. म्हणजे बघा गेली 31 वर्ष मी सांगायचा प्रयत्न करतो पण मला कसं सांगायचं कोणाला सांगायचं कळत नाही. पण तुला सांगू अमू तू ना या समुद्रासारखं वाटतोस मला. वरनं शांत पण आत खोल खूप काहीतरी असल्याचं वाटतं. सांग ना काय सांगायचं. सांगू सांग ना. वेडा आहेस का तू अमू? आणि तू सांग तर सांगितल्यावर ठरवेल ना हसायचं का नाही ते. एक मिनिट मजा किती छोट्या छोट्या गोष्टी असतात ना माणसाच्या. काय इच्छा असतात बघा. म्हणजे आपलं 3G नीट चालू असावं. चांगले कपडे घालून आपण बाहेर पडतो पाऊस पडू नये. छोटे छोटे कधी कधी काही मोठी स्वप्न पण असतात. म्हणजे ना आपण आयुष्यात ना असं काहीतरी ट्राय तरी करायला पाहिजे त्याने आयुष्यभर आपल्याला आपल्याबद्दल असं भाव वाटलं पाहिजे. एकदम भाव. प्रत्येक शहरात अशी हजारो माणसं असतात ते अशी स्वप्न बघत असतात आपली लेवल वाढवायची. खरंय. म्हणजे पुणे असो किंवा मुंबई असो किंवा नागपूर असो किंवा आमचं कोकण असो उडी मारण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक माणसाला आमच्याकडून एकच सांगणं. हा मनापासून उडी मार. कारण एकदा का उडी मारली ना तर आपली झेप होऊ शकते. आम्ही सुद्धा एक उडी मारली. आमच्या डबल सीट प्रवासाची एक झलक खास तुमच्यासाठी. निवेदकाला एक हक्काचं वाक्य असतं ते तुम्ही मला घेऊच दिलं नाही. जोरदार टाळ्या वाजवा आणि फिल्मचं कौतुक करा. आता वाजवा. अमू आणि मंजिरी यांचा प्रवास 14 ऑगस्ट रोजी आपल्या सगळ्यांसमोर येईल. हा प्रवास आपण आता छोटेखानी पडद्यावरती छोटेखानी स्वरूपात पाहिलात पण आता मोठेखानी पडद्यावरती मोठ्या स्वरूपात पहा. आणि उदंड प्रेम उदंड आशीर्वाद उदंड शुभेच्छा या प्रोजेक्टला या सगळ्या टीमला आपण एकदा जोरदार टाळ्या द्याव्यात असं मी तुम्हाला विनंती करतो. या सिनेमाचा लेखक क्षितिज पटवर्धन मी याला विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. सिनेमाचे दिग्दर्शक समीर विद्वंस मी यांना विनंती करतो. निर्माते अनिशजीत जोग मी यांनाही विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. सोबत रणजित घुगडे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. ज्यांचं या फिल्म मध्ये बाप असल्याने आपल्याला एकूण प्रोजेक्टच बाप वाटायला लागतं असे बाप्पा जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. जोरदार टाळ्या. एसएल विजनचे सीईओ आणि संस्थापक नितीनजी केळीसरांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. आपल्या सगळ्यांची लाडकी आपल्या सगळ्यांची आवडती आणि आता मी परत तेच वाक्य आपल्याला परत ऐकावं लागेल. मलाही म्हणावं असं वाटतंय की जिच्याबद्दल आपल्याला नेहमीच जी आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला मराठी माणसांना बाप वाटतं अशी मुक्ता बर्वे मी हिला विनंती करतो. आणि अंकुश चौधरी मी यांनाही विनंती करतो की त्यांनी
एकदा जोरदार टाळ्या सगळ्या टीमसाठी. मला तुमच्यापासून सुरुवात करायला हवी. काय सांगाल फिल्मविषयी? माईक द्या प्लीज. तुम्ही प्लीज स्थाना बनवा सगळे. मरीन ड्राईव्ह. फिल्मविषयी लेखक म्हणून आणि काय म्हणजे एकंदरीतच काय सांगाल? एवढं तुमच्या संवादांमधूनच आम्हाला बरंच काय काय कळालंय. मला आणि समीरला असं वाटलं होतं की आपल्या मध्यमवर्गीय जे आपण जगतोय आता, आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं आलोय आणि जे आपण जगतोय आता, त्याला रिप्रेझेंट करणारी एक छान सुंदर आणि अशी फिल्म बनवावी जी पाहिल्यानंतर बघणाऱ्या माणसाचा दुसरा दिवस छान होत जाईल आणि जे स्वतः स्वप्न पाहतायत त्यांना त्या स्वप्नांच्या प्रवासाला बळ मिळेल आणि कदाचित ज्यांची स्वप्न तुटली असतील त्यांना पुन्हा एकदा नवी उभारी घेता येईल. या दोन हेतूंनी आम्ही हा सिनेमा बनवायचं ठरवलं, त्याची स्टोरी कन्सिव्ह केली आणि त्याला खूप चांगलं पाठबळ वेळोवेळी मिळत गेलं आणि आज जे आहे ते आपल्या समोर दिसतंय डबल सीट या नावाने. बरं, मला नावाकडे मला यायचंच होतं. म्हणजे तुझं कुठलंही लिखाण असू देत, त्याचं नाव ऐकल्यानंतर काहीतरी पटकन रिलेट होतं. म्हणजे मी नवागडी नवराज्य म्हणल्यानंतर आपल्याला काहीतरी रिलेट होतं. दोन स्पेशल म्हणल्यानंतर काहीतरी आठवतं. डबल सीट म्हणल्यानंतर असं नावांची गंमत काय प्रत्येक वेळेला? मला नावं ठेवायला आवडतं, पण मी शक्यतो स्वतःच्याच कामांना ठेवतो. मी काय किंवा समीर काय नाही. बेसिक असं होतं की आपल्याशी कनेक्ट असला पाहिजे. ते नाव ऐकून आपल्याला इमोशनली काहीतरी व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात एक इन्व्हिटेशन पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जे ऐकल्यानंतर वाटलं पाहिजे की हे आपल्यासाठी काहीतरी केलेलं, एक पर्सनल त्याला टच असला पाहिजे. आणि अशा सगळ्या ह्याच्यातनं डबल सीट हे नाव अनेक टप्प्यांवरनं होत गेले. म्हणजे पहिलं नाव लखलख चंदेरी होतं, मग एक झेप नावाचं नाव होतं, त्यावर वंदना मावशीने मला खवचटपणे हे तूच ठेवलं असशील असं विचारलं होतं. त्याच्यानंतर एक टप्पा आउट असं नाव होतं. असं करत करत फायनली डबल सीट हे नाव सुचलं, कारण शेवटी तो नवरा बायकोने एकत्र पाहिलेला स्वप्नांचा प्रवास आहे. स्वतःला डबल सीट इतकं सुंदर टायटल दुसरं मिळालं नसतं, असा तो सगळा प्रवास आहे. पण हे ऐकून मला बरं वाटलं की चांगली नावं ठेवायला कोणाला तरी आवडतं. म्हणजे आजपर्यंत जरा वेगळी नावं. समीर, मला तुमच्याकडे यायचंय. तुम्ही नेहमी डबल सीट का असता तू आणि क्षिती? म्हणजे त्याचं लिखाण असतं की तू असतो, हे याचं रिझन आधी मला जरा ऐकायला आवडतं. नाही, मुद्दा असा आहे की आम्ही एक तर खूप जुने मित्र होतो. पुण्यापासून आम्ही इंटर कॉलेजेट करायचो एकत्र. तर काही लोकांबरोबर आपली वेवलेंथ एकदम जुळून जाते ना, तसं आमच्या दोघांची जुळून गेली. म्हणजे आमच्या टेस्ट असतील किंवा लायकिंग असेल किंवा आम्ही ज्या प्रकारचं काम आम्हाला आवडतं ते असेल, जे करावंसं वाटतं ते असेल, तर ते असं बोलता बोलता आम्ही एक प्रोजेक्ट एकत्र लिहिलं आणि आमच्या असं लक्षात आलं की आम्ही एकमेकांचे चांगले क्रिटिक पण आहोत आणि मित्र पण. आम्ही भांडतो सुद्धा, नाही पटलं तर वादही लावतो. त्यामुळे मजा अशी होते की लिहिताना दोन्ही बाजूनी त्याचा विचार केला आणि ते जुळलं आणि मग लिहायला लागलो. मग आता मी डिरेक्टर पण असल्यामुळे घरचाच लेखक घरचाच डिरेक्टर असं पण झालं. मी थोडा लेखक असल्यामुळे आम्ही दोघं एकत्र लिहायलाही लागलो. त्यामुळे ते झालं, म्हणजे असं काही ठरवून नाही झालं. पण मग नंतर एका पॉईंटला आमच्या लक्षात आलं की आपण एकत्र चांगलं काम, आपल्याला जे हवं ते चांगलं, म्हणजे आम्हाला जे हवं त्या पद्धतीने करू शकतोय. बस, मला तुला आता एक फार वेगळा प्रश्न विचारायचा आहे. आत्ताचा प्रश्न मी प्रेक्षक म्हणून विचारला, आता एक मित्र म्हणून विचारतो की 8 दिवसांपूर्वी तुला डेंग्यू झाला होता, तू बरा आहेस का? हे तुला का सांगावं असं वाटलं लोकांना, हे मला माहित नाही. म्हणजे हा बरा आहे, आता असं माहित नाही, मी बरा आहे. वा, खूप छान. सर, आम्हाला बाप माणसाविषयी काय सांगाल? या सिनेमात तुम्ही बाप आहात. काय नाही, अशी अनेक माणसं असतात आपल्या आजूबाजूला मध्यमवर्गीय घरात बाप म्हणले की जी अंथरूण पाहून पाय पसरणं ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे असतात. हा बाप थोडा अंथरूण पाहून पाय पसरणार नाही तर आणखीन 4 बोटा अंथरूण शिल्लक राहील याची काळजी घेणारा बाप असतो. स्वप्न बघायची कधी इच्छा निर्माण होण्यासारखी परिस्थिती नसते एकंदरीत वातावरणामध्ये. त्यामुळे स्वप्न बघायलाच आधी घाबरत असतं आणि जे काही छोटं मोठं तरी ठरवलेलं असतं ते सुद्धा त्याला स्वप्न वाटतं. खरं ते फार मोठं स्वप्न नसतं. आणि मग त्याच्या घरातली जेव्हा 2 तरुण मंडळी काही स्वप्न बघायला लागतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणारे काही संघर्षमय प्रसंग आणि ह्यातून हा बाप ह्या सगळ्या मधल्या संघर्षमय प्रसंगातून स्वप्न बघायला सुरुवात करतो. हा त्याचा जो प्रवास आहे मागच्या पिढीचा सुद्धा, की आता हळूहळू आपण स्वप्न बघूया, अशा प्रकारची व्यक्ती एखादी.
फार गमतीदार पद्धतीने मांडत, काही संघर्षमय प्रसंग त्याच्यामध्ये घालत, अशा पद्धतीने त्याचा सगळा प्रवास. मला अनिश सरांना विचारायचंय, तुम्ही पण जुने मित्र आहात आणि आता एका वेगळ्या कामानिमित्त तुम्ही एकत्र आहेत आणि एवढं सक्सेसफुली ते पूर्ण करा. काय सांगाल तुमच्या प्रवासावर? मी आता याच्या आधी पण माझी पहिली जी फिल्म होती टाइमप्लेस, ती पण क्षितिजने लिहिली होती, समीरने लिहिली होती. जेव्हा काम करायचं या क्षेत्रामध्ये असं मी ठरवलं, तेव्हा ऑब्व्हियसली हे दोघं ऑलरेडी काम करत होते आणि कम्फर्ट वाईज किंवा आम्ही खूप मित्र होत जुने, त्यामुळे आमचं बेसिकली ट्युनिंग ऑलरेडी जमलेलं होतं. आणि माझा प्रॉब्लेम असा होता की क्षितिजनी लिहिल्याशिवाय आणि समीरने डिरेक्ट केल्याशिवाय मला काहीच आवडत नाही. त्यामुळे म्हणजे माझ्यासारखे तमाम नवोदित लेखक जर बसले असेल अपेक्षेने की तुम्ही माझा नाही तसं नाही, पण म्हणजे नाही तसं नाही, पण एक मला माहिती असतं की मला जर काही म्हणायचं असेल किंवा आम्हाला काही वाद घालायचे असतील किंवा काही माझं म्हणणं असेल त्याच्याविषयी, तर मी ओपनली त्यांच्याशी डिस्कस करू शकतो, मांडू शकतो, म्हणजे काय होऊ शकतो. आणि त्यानंतर आम्ही एकत्र मिळून ती सगळं पूर्ण करण्याच्या मागे जे काय करायला लागेल ते आम्ही सगळं एकत्र असू पूर्ण शेवटपर्यंत, ही मला खात्री असते. त्यामुळे मग आणि बेसिकली मजा येते मित्रांनो काम करायला. वा, तुमची ही मजा आम्हाला फार वेगळं सुख देऊन जाते. मला नितीन सरांना विचारायचं आहे, SLVisionनी आत्तापर्यंत वेगवेगळे सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले, लई भारी अगदीच वेगळा, टाइमपास 2 अगदीच वेगळा, आणि आता ह्यात ही कम्प्लीट एक फॅमिली बॅकग्राऊंड असलेली किंवा एक कौटुंबिक सगळं हे असलेली फिल्म, काय म्हणून तुम्ही प्रेक्षकांपुढे आणता? आमचा एक रूल असतो की प्रत्येक फिल्म टाइमपास सोडून, कारण टाइमपास 2, टाइमपास 1 अशी सिक्वेल आहे, पण प्रत्येक फिल्म ही वेगळी असली पाहिजे, युनिक असली पाहिजे आणि त्यात काही गोष्टी असल्या पाहिजे. जसं याच्यात स्ट्रगल आणि स्वप्न हे कधी रायडर असतं, कधी प्लेन रायडर असतं, म्हणून डबल सीट. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, आम्हाला अतिशय आवडली. फिट्स इन टू. वा, थँक्यू सर. आणि आता मला नेहमी प्रश्न हा विचारला जातो आणि तो विचारावा लागतोच, कारण तो प्रश्न किती वेळा विचारला तरी तो प्रेक्षकांना आवडायला भाग पाडतो. तो प्रश्न की तुम्ही काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी. आणि दुसरा प्रश्न एक असतो की तुम्ही खरंच अशा आहात का? मला अनुसव करतोयस का? मला कळे ना, आम्हाला दोघांना एकदा विचारलंयस, मला एकदा विचारलंयस, ते दोघांनाही विचारतो. तुम्ही तुमच्या भूमिकांविषयी काय? हो, मागे बॅकस्टेजला खूप वेगळं बोलतो, वेगळ्या खुर्चीत बसून असं तुला नाही, असं काही नाही. बरं, तुम्ही मला जो प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर देते. सिनेमाबद्दल काय सांगू? काम करताना खूप जास्त रिलेट केली गेली फिल्म, कारण स्वप्न बघणाऱ्या माणसाची फिल्म आहे. जे आम्ही म्हणतोय इथे पण दिसलं की एक ट्राय तर करायला पाहिजे, उडी तर मारायला पाहिजे. आणि मला वाटतं की इथे जमलेले सगळेच जण वेगळं वेगळं काहीतरी करू पाहणारे, कुठल्या तरी क्षेत्रात काहीतरी ट्राय करूनच आलेले आहेत इथे. आणि आपण प्रत्येक माणूस कुठल्याही क्षेत्रात असला आणि कुठूनही कुठेही गेला असला किंवा आपल्या गावात जरी असला तरी काहीतरी करण्याचा एक प्रयत्न करत असतो. तसाच मीही काही वर्षांपूर्वी प्रयत्न सुरू केला, तो अजूनही चालू आहे. 15 वर्षापूर्वी जो प्रयत्न सुरू केला, त्यामुळे एक स्वप्न बघण्याची इच्छा असणारा माणूस या कॅटेगरीत मी बसत होते. त्यामुळे हा रोल खूप जवळनं अनुभवते. खूप जवळची वाटली सगळी पात्र. गोष्ट खरी वाटली. जेव्हा समीरनी क्षितिजनी पहिल्यांदा ऐकवली तेव्हा असं वाटतं की खरं आहे सगळं, हे मला करायचं आहे नक्की. त्यामुळे गोष्टीत त्या कंटेंटमध्ये खूप जादू होती. समीर माझा जुना मित्र आहे, क्षितिज मला आवडतो, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण कंटेंट हा इतका स्ट्रॉंग आहे या गोष्टीचा आणि इतकं खरं काहीतरी सांगते ही गोष्ट. त्यामुळे मुळात एक प्रोजेक्ट करावं असं वाटलं. आणि मुळात मी अशी आहे का, मंजिरीसारखी मी नाही आहे, ती फार जास्त गोड आहे मंजिरी आणि खूप जास्त खरी, त्या क्षणी जे वाटतं ते करणारी आणि खूप अमितभर नितांत प्रेम आणि सोपवलं आहे त्याच्यावरती मी स्वतःला आपलं आयुष्य, त्याच्याबरोबर तिला स्वप्न बघायचं. सो डबल सीट हा जो एक स्वप्न एकत्र बघण्याचा जो अनुभव आहे ते दोघं जण घेत आहेत. त्यामुळे प्रोजेक्ट करताना मजा आली. आणि मग आता उरलेल्या गोष्टी की समीर, क्षितिज, आमचे निर्माते किंवा सुंदर म्युझिक अंकुश. मी एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये गमतीत सांगितलं होतं, जे की खरं आहे, गंमत म्हणून ऐकलं त्यांनी आणि हसले. पण माझी अशी खूप इच्छा होती की असा हिरो बरोबर मला काम करायचं आहे
मी उभं राहिल्यावर त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभं राहू शकतो. इतका उंच हवा हिरो मला, आणि तो खरंच इतका उंच हिरो आहे. आणि बाकी ऍक्टिंग वगैरे काही येते तिकडे प्रेम एवढीच लागणार. तर नुसताच उंच नाही तर तितकाच दिलदार आहे आणि अप्रतिम को ऍक्टर आहे. मी नेहमी आवर्जून सांगते की चांगला को ऍक्टर मिळणं हे एक चांगला लाईफ पार्टनर मिळणं इतकंच अवघड असतं, आणि मी त्या बाबतीत खूप लकी आहे की इतका चांगला को ऍक्टर मला मिळाला. कारण तो टोटली त्या प्रोजेक्टमध्ये असतो. पूर्ण ते सिनेमाचं शेड्यूल जे होतं, अख्खा जो मी काम करत होतो ते पूर्ण वेळ तो अमित होता. समीरला सजेशन्स देईल, मला देईल, सांगेल, स्वतः काही करेल, हे करून बघेल. तर ते त्याच्या अशा माणसावर काम करायला खूप मजा येते. तर नुसताच फिजिकली उंच नाही तर तो अनुभवाने खूप मोठा आहे, टेक्निकली स्ट्रॉंग आहे, स्वतः एक दिग्दर्शक असल्यामुळे त्याला बाकीच्याही गोष्टींचं ज्ञान आहे आणि खूप चांगलं शेअर करण्याची आस आहे. त्यामुळे त्याचं काम जवळनं बघायला आणि त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. आणि फायनली इतका चांगला एफर्ट झाल्यानंतर SLनी हा सिनेमा घेणं आणि अशा पद्धतीने तो छान पद्धतीने पोचवणं हे खूप महत्त्वाचा भाग होता यातला. तोही चांगल्या पद्धतीने घडतो, त्यामुळे मला आपल्या सगळ्यांसाठीच खूप छान वाटतंय. आणि आता तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? जे तुम्ही ट्रेलरमध्ये आता बघितलं, गाण्यात बघितलं, तेच आहे कॅरेक्टर. अमित असं नाव आहे, अमित असं नाव आहे त्याचं. तुम्ही बघितलं असेल की जसा दिसतोय तसा मी नाही आहे, तुम्हाला माहिती आहे. पण भूमिका म्हणून मला असं वाटतं की एक स्क्रिप्ट ऐकल्यानंतर असं वाटतं ना की आपल्याला वा मजा आहे, तसं मला झालं. आणि खूप दिवसापासून असं छान लिहिले मी, छान डिरेक्ट होईल अशी फिल्म यावी आयुष्यात असं वाटत होतं. तशी फिल्म ही आली आणि सगळं जुळून येतं म्हणतं ना तसं झालं. म्हणजे मॅच खेळायला आल्यानंतर एक 11 जण व्यवस्थित लागतात, तसे 11 जण जमा झाले. प्रत्येक जणाने फटकेबाजी केलेली आहे. तुम्ही आता थिएटरमध्ये जाऊन फक्त बघायचं आहे आणि त्यातलं मी एक पार्ट आहे असं मला वाटतं. आणि मी ॲक्शनपेक्षा मी रिॲक्शनवाला जास्त माणूस आहे, त्यामुळे या सगळ्या ज्या ॲक्शन झाल्या त्याचे रिॲक्शन्स मी दिले आणि ते तुम्हाला इथे दिसले असं मला वाटतं. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती. बेचैन स्वप्नांची
आखरी हरून जाती मनाच्या पाऱ्याला आवरू किती सांगायचंय मला, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. थँक्यू.